त्या आठवड्यात मी थोडंसं कोकण किनारपट्टी फिरून आलोय आणि तिथून आल्यानंतर मला थोडंसं आजारी असं वाटत होतं आणि म्हणून तर मी त्याच कारणासाठी आमच्या डॉक्टरांकडे गेलो. तर त्या डॉक्टरांनी मला असा सल्ला दिलाय, की ते म्हणतात, की आपल्या शरीराला एवढ्या स्वच्छ हवेची सवय नाहीये. त्यामुळे तुम्ही 3-4 दिवस अजून शहरात फिरलेत, धुळीच्या साम्राज्यात राहिले, तर तुमचं तब्येत अत्यंत ठणठणीत होऊन जाईल. गमतीचा भाग सोडूया, पण आज आपण बोलूयात, की दिल्लीच्या प्रदूषणाविषयी आणि हायकोर्टाने व्यक्त केलेल्या एका टिप्पणीविषयी. दिल्ली शहरातील प्रदूषण या विषयावर सध्या घमासान चालू आहे आणि दिल्ली शहर किती प्रदूषित आहे याची एक आकडेवारी आणि ह्या सगळ्या गोष्टी बघून दिल्ली हायकोर्टाने एक तिथल्या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला एक असा सल्ला दिलाय की त्यांनी असं सांगितलंय की तुम्ही एअर प्युरिफायर म्हणजे हवा शुद्ध करण्याची जी काही मशीन आहे त्यावरील तुम्ही जीएसटी कमी करा असा सल्ला दिल्ली हायकोर्टाने तिथल्या सरकारला दिलाय अशी एक बातमी काल मी वाचली. एअर प्युरिफायर या वस्तूची भारतातील एक किंमत जर आपण बघितली तर एक मध्यम दर्जाचा एक जर आपण प्युरिफायर बघितला तर तो एक 15 ते 20 हजारापर्यंत त्याची किंमत असेल आणि त्याहूनही अधिक ब्रँडेड जर बघितली तर 1 लाख रुपयापर्यंतही त्या वस्तूची किंमत जाऊ शकते. आज ही प्रदूषणाची परिस्थिती दिल्लीमध्ये आहे. आता उद्या विचार करूयात, हीच जर परिस्थिती संपूर्ण देशभरात आली, तर मात्र आपण एअर प्युरिफायरच्याच भरोश्यावर राहणार आहोत का? हा सगळ्यात मोठा आपला कळीचा मुद्दा आहे. 15 ते 20 हजार रुपये किंमत असणाऱ्या एअर प्युरिफायरची जीएसटी 18% 5% आणली, तर असा कितीचा फरक पडणार आहे? आपण आकडेवारीवरून बघू शकता, की जर 15,000ची एक आपण बेस प्राईस पकडली आणि त्यावर जर 18% जीएसटी धरला, तर त्याचा जीएसटीची व्हॅल्यू होते जवळपास ₹2700 आणि ती जीएसटी समजा 5% आणली, तर ती किंमत उरते ₹750 आणि यात सर्वात महत्त्वाची एक आहे, की समजा जीएसटी 18 वरून 5% वर आपण जर आणली, तर या देशातील नागरिकांची जी बचत होणार आहे पैशाची, ती बचत आहे ₹1950. ₹1950 जनतेचे वाचावेत अशा एका काळजीपोटी दिल्ली उच्च न्यायालयाने राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला आदेश दिलेत, की तुम्ही जीएसटीची दर 18 वरून 5% वर आणा. आपण एक साधारण आकडेवारी जर काढली, तर या देशातील नागरिकांची संख्या बघता आणि या देशातील दारिद्र्याचे प्रमाण बघता, दारिद्र्य रेषेखालील असलेल्या नागरिकांचे प्रमाण हे जवळपास 5% एवढे आहे आणि या देशात मोफत अन्नधान्य वितरित जे केलं जातं, त्यांची संख्या जवळपास 70 कोटीच्या घरात आहे. म्हणजे आजच्या लोकसंख्येच्या जर हिशोबाने जर पकडले, तर जवळपास 45 ते 50% लोक हे आज मोफत अन्नधान्य यावर त्यांचा गुजराण करत आहेत. ही सर्व आर्थिक विषमता बघता किंवा मुठभर लोकांकडे जो काही पैसा आहे, भांडवलशाही व्यवस्था आहे आणि या व्यवस्थेत आर्थिक विषमतेची दरी ही प्रचंड आहे. त्यामुळे याचा विचार करणं हे आपल्याला शक्य नाही. त्यामुळे दिल्लीतीलच म्हणा किंवा देशातीलच म्हणा, प्रत्येक नागरिकांना किंवा प्रत्येक कुटुंबाला एअर प्युरिफायर वापरणं हे शक्य आहे का? हा सर्वात मोठा कळीचा मुद्दा आहे. मागच्या काही आठवड्यातील आपण जर घटना बघितल्या त्या देशातल्या, तर लोकसभेत एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा घडून आली. तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आजच्या घडीला जो आहे देशातला, तो आहे वंदे मातरम. त्यामुळे आपण वंदे मातरम या गीतातील सुरुवातीचीच फक्त एकच ओळ आपण पकडूया, की ती पहिलीच ओळ अशी आहे, की सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम. तर सुजलाम म्हणजे स्वच्छ पाणी, सुफलाम म्हणजे जे काही अन्नधान्य आहे आणि जे काही फळं आहे, ही स्वच्छ इथल्या नागरिकांना मिळावी आणि मलयज शीतलाम म्हणजे मलय पर्वतावरून जी काही हवा, थंड हवा आणि शुद्ध हवा
या देशाला मिळते, त्याचं वर्णन या गीतात केलेलं आहे. शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा हे नैसर्गिकरित्या तिथल्या नागरिकांना मिळणं, याची व्यवस्था करण्याऐवजी कुठलं तरी तुम्ही एक उपकरण वापरा, एअर प्युरिफायर वापरा, वॉटर प्युरिफायर वापरा आणि त्यावरचे टॅक्स फक्त कमी करा. याने ही समस्या कधीही सुटणार नाही. आणि ही सगळी परिस्थिती असतानाही एवढ्या मोठ्या दिल्लीचं उदाहरण आपल्या समोर आहे, तरीही सुद्धा नाशिकमधील तपोवनातील झाडं ओरबडण्याचा आणि नुकतंच जे प्रकरण ताजं आहे, अरवली पर्वत ओरबडण्याचा विचार आपण करतोय. त्यामुळे आपण हा देश कुठे घेऊन जातोय याचंही भान आपल्या सर्वांना असायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.